आता बातमी पॅन कार्ड संदर्भातली आहे। देशामध्ये लवकरच पॅन कार्डमध्ये बदल होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटने सोमवारी पॅन 2.0 योजनेला मंजुरी दिली। नव्या पॅन कार्ड योजनेसाठी केंद्र सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे। कर रचनेत पारदर्शीपणा आणि कर चुकवेगिरीला आळा बसावा म्हणून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत पॅन कार्डचं डिजिटायझेशन होणार आहे आणि नवीन पॅन कार्ड QR कोडसह उपलब्ध होणार आहे। अद्ययावत पॅन कार्ड करदात्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी ही माहिती समोर येते। तर पॅन 2.0 योजनेनुसार पॅन कार्ड मध्ये नेमके काय बदल असणार आहेत आपण जाणून घेऊया। भारतात सध्या 78 कोटी पॅन कार्ड धारक आहेत। पॅन क्रमांक तोच राहील, कार्ड अपग्रेड होईल। पॅन कार्ड अपग्रेड ही प्रक्रिया जी आहे ती मोफत असेल। नवीन पॅन कार्ड मध्ये QR कोड असणार आहे। नव्या प्रणालीत पॅन कार्डशी संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल असतील। करदात्यांची सुलभ नोंदणी आणि जलद सेवा हा याचा लाभ आहे। तर पॅन 2.0 मध्ये तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत होईल। करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा वॉल्ट सिस्टीम याची अंमलबजावणी करण्यात येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।